नमस्कार. आज आपण बनवूया ताकाची कढी. इथं आपण ताजं ताक घेतलेलं आहे घरचं. आता ह्याच्यामध्ये आपण एक छोटी वाटी बेसन पीठ टाकूया. अशा प्रकारे बेसन पीठ टाकलेली कढी आपण करतो, ती कढी अजिबात फुटत नाही. आता इथं आपण मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा करून घेणार आहे. आता कढी आपण फोडणीला टाकूया. कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपण मोहरी टाकली, 1 चमचा हळद टाकले, अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. ठेचलेला ठेचा आणि कढीपत्ता टाकून छान आपण ही फोडणी परतून घेणार आहे. फोडणी परतून झाली की आपण त्याच्यामध्ये ताक टाकतोय. ताक असं छानपैकी आपण जे बेसन पीठ घालून ताक केलेलं आहे ते ताक आहे. 1 चमचा मीठ घालूया आपण. मीठ घालून ही कढी आपण छान ढवळून घेऊया. आता आपण किसलेलं आलं टाकूया. आलं टाकूनही ही कढी आपल्याला छान अशी ढवळून घ्यायची. 1 चमचा साखर टाकू. कोथिंबीर टाकून ही कढी 5 मिनिटासाठी उकळून द्यायची आपल्याला. अशा प्रकारे आपली कढी तयार आहे. धन्यवाद मंडळी.